पहाटेच्या शपथविधीवरून मंत्री धनंजय मुंडेंनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। अजितदादांना त्याच वेळी सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, त्यामुळे शपथविधी करू नका, मात्र दादांनी ऐकलं नाही असं धनंजय मुंडे म्हणाले। पाहूयात। राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडेंनी पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केलाय। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, तुम्ही जाऊ नका असं अजित पवारांना सांगितलं होतं असं धनंजय मुंडे म्हणाले। पहाटेच्या शपथविधीवेळी मी दादांना सांगत होतो तुम्ही जाऊ नका, दादा हे षडयंत्र आहे। मी त्यांच्या पाया पडलो, पण दादा म्हणाले काही होत नाही। सुनील तटकरे साक्षीदार असल्याचंही धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलंय। तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं असा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलाय। फडणवीसांसोबतच्या 2019च्या पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे बोलत होते। तटकरेंनी त्यांना खुणावलं आणि त्यानंतर मुंडेंनी आपल्या भाषणाचा सूर बदलला अशी माहिती आहे। मुंडे जेव्हा बोलत होते त्या भाषणाच्या प्रक्षेपणास मुभा नव्हती, मात्र भाषणानंतर बाहेर आल्यानंतर आपण जे काही बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। जे भाषणात बोललो ते सत्य आहे, जो भाषणात बोललो ते सत्य आहे। मी काय नाव घेतलं नाही कुणाचं, जे बोलले ते सांगितलं ना। तर अजित पवारांनीही मध्यंतरी जे वावटळ उठलं होतं ते धनंजय मुंडेंनी शांत केल्याचं म्हटलंय। धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटळ उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं, आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे। 2019च्या विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची स्थापना होत असतानाच पहाटेच फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला आणि अजित पवारांनी काका शरद पवारांसह काँग्रेसलाही धक्का दिलेला होता। मात्र 72 तासातच अजित पवार माघारी फिरले आणि फडणवीसांचं सरकार पडलं। आता हा संपूर्ण घटनाक्रम म्हणजेच षडयंत्र होतं हे धनंजय मुंडेंनी सांगितलंय। 19ला ज्यावेळेला सकाळी शपथविधी 7:30-8 वाजता जी शपथविधी झाला त्याच्यामध्ये मुंडे साहेबांचं असं मत होतं की तुम्ही ही शपथ घ्यायला नको। त्यामध्ये जरी चर्चा झालेली असली तरी सुद्धा आपला त्या ठिकाणी गेम होऊ शकतो किंवा विलन ठरवलं जाऊ शकतं, असा एक मुंडे साहेबांचा बोलण्याचा स्रोत होता। त्यांचं मत त्या पद्धतीचं होतं। याविषयी मुंडे साहेबच सांगतील की काय त्याच्याबाबतीत घडलं। षडयंत्र करणारे तिकडे राहिले, आम्ही सगळेजण दादांच्या पाठीमागे जेवढे होतो इकडे आलो, सगळेच तिकडे, आम्ही सगळेच इकडे। एक चांडाळ चौकडी असते, त्यामध्ये एखादा जितेंद्र आव्हाडांसारखा माणूस असतो आणि त्यांना कधीच वाटत नाही की पक्ष एकत्र आला पाहिजे। त्यांना असं वाटतं की दादांसारखा नेता टार्गेट झाला पाहिजे। तर अशा चांडाळ चौकळींनी थोडीशी लावलागावी केली होती त्यावेळेस, पण ते ज्यावेळेस मुंडे साहेबांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी अलर्ट केलं होतं। त्या शपथविधीच्या संदर्भात जगात जी माहिती आहे ती माहिती कधीतरी ते देत असतात। आता खरं तर त्याचा औचित्य राहिलेलं नाही। शपथविधी संपगा, आता आम्ही एकत्र आहो, नवीन सरकार खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेने सिद्ध केलं, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने सिद्ध केलं। आता जुन्या आठवणी काढून मला वाटतं की या विषयाच्या संदर्भात भाष्य करून कोणाचा फायदा होत असेल असं मला माहित नाही। आता सवाल हा आहे की षडयंत्र नेमकं कोणाचं? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटलांनी षडयंत्र करणारे तिकडे म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे बोट दाखवलंय, तर फडणवीसांनी TV9 वर पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवारांनीच होकार दिला होता असा गौप्यस्फोट केलेला आहे। राजकारणामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत नाही बसता येत, आणि मग आम्ही निर्णय केला की चला ठीक आहे, आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की जी काही चर्चा झाली ती शरद पवार साहेबांशीच झाली होती, ती काही खाली झालेली चर्चा नाही। शरद पवार साहेबांची चर्चा झाली, त्यानंतर गोष्टी ठरल्या, त्या ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। 2019च्या घटनेला 5 वर्ष उलटली, आता भक्कम बहुमताचं महायुतीचं सरकार आलंय, पण पहाटेच्या शपथविधीवरून अधूनमधून गौप्यस्फोट होतच असतात। अक्षय मणकणीसह मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.